तीर्थक्षेत्र ब दर्जा कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। या निमित्ताने भूमिपूजन समारंभ आजच्या या प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती, अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय रामजी शिंदे साहेब, तसेच राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय माणिकराव कोकाटे साहेब, त्याचबरोबर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय काशीनाथ दाते सर, आपल्या नगर जिल्ह्याचे नव्यानेच या ठिकाणी आलेले कलेक्टर साहेब सन्माननीय डॉक्टर पंकज आशिया, आनंद भंडारी साहेब सीओ, सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी पिंपळनेर नगरीमध्ये सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत सन्माननीय तुळशीराम कळसकर सर यांनी करावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ विश्वभूषण संत तुकाराम महाराज यांचे लढीवाळ शिष्य श्रेष्ठ गुरुभक्त, गुरुभक्तीचे आचार्य संत निळोबाराय यांच्या संजीवन समाधी स्थळी उपस्थित बंधू भगिनींचे संत निळोबाराय पालखी सोहळा, संत निळोबाराय संस्थान, संत निळोबाराय सेवा मंडळ, समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशी यांच्या वतीनं प्रमुख अतिथी, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, विशेष अतिथी, पत्रकार मित्र, मीडिया, वारकरी, टाळकरी, विनेकरी, भाविक भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत। श्री संत निळोबाराय संजीवन समाधी स्थळ राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ अंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ श्री क्षेत्र पिंपळनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी सोहळा प्रस्थानासाठी आलेल्या सर्वांचं पुनश्च एकदा शब्द समूहाने सहर्ष स्वागत, मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत, धन्यवाद। तर आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष निवड करतील लक्ष्मण खामकर सर। संत निळोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पवित्र अशा तीर्थक्षेत्री आज भव्य दिव्य अशा संत निळोबाराय पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे। प्रस्थानाचा कार्यक्रमाचा हा समारंभ या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत। आलेल्या सर्व दिंडीमध्ये आलेल्या भाविकांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत आणि आपल्या आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान आपल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार काशीनाथजी दाते सर यांनी स्वीकारावा असं मी सर्वांच्या वारकऱ्यांच्या मार्फत विनंती करत आहे। अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाला अनुमोदन देतील त्या ठिकाणी खामकर सर। कार्यक्रमासाठी अध्यक्ष पदासाठी ज्यांची निवड केली ते आपल्या पारनेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री काशीनाथजी दाते सर, या आपल्या सर्वांच्या वतीनं या अध्यक्षपदासाठी मी अनुमोदन देत आहे। या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार श्री संत निळोबाराय संस्थान सेवा मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांचा सत्कार श्री अशोकराव सावंत साहेब, अध्यक्ष श्री संत निळोबाराय संस्थान यांच्या हस्ते होत आहे। पारनेर दाते सरांचा सत्कार करा।
अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय डॉक्टर पंकज आशिया साहेब यांचा सत्कार संपतराव गाजरे पाटील यांनी करावा अशी त्यांना विनंती. या ठिकाणी सन्माननीय आनंद भंडारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचा सत्कार या ठिकाणी चांगदेव शिर्के सर सचिव सेवा संस्थान आपल्या अहिल्यानगर नारायण महाराज जाधव यांचा सत्कार या ठिकाणी माजी सरपंच भाऊसाहेब लटांबळे यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर आज ज्यांचं कीर्तन झालं असे मोहनानंद महाराज पुरंदरेकर यांचा सत्कार या ठिकाणी सेवा संस्थांचे सचिव सन्माननीय लक्ष्मण खामकर सर यांच्या हस्ते होत आहे. त्यांनी तो करावा अशी विनंती. हरिभक्तपरायण सुरेशराव पठारे विश्वस्त निळोबारे संस्थान यांच्या हस्ते होत आहे. पंढरीनाथ शेठ गुंजाळ यांच्या हस्ते होत आहे. त्यांनी ते स्वीकारावं अशी विनंती. साहेब यांचा सत्कार या ठिकाणी सुरेशराव भोले यांच्या हस्ते होत आहे. त्यांनी ते करावं अशी विनंती. या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास झालेला आहे असे संस्थांचे अध्यक्ष अशोकराव सावंत साहेब यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं अशी त्यांना विनंती. कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेर सुपुत्र आणि पारनेर तालुक्याचे सदस्य आमदार काशीनाथ दाते सर या कार्यक्रमाला रथाचा नारळ माशाने महाराजांना विनंती वरती येऊन बसावं. आता नजर चुकीने माफ करा मला. निळोबारायांच्या पालखीच्या प्रस्थानाचा नारळ ज्यांच्या हस्ते फुटणार आहे आणि माझ्या तमाम शिरूर श्रीगोंदा पारनेर नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील वारकरी हे पंढरपूरकडे जाणार आहेत. या पालखी प्रस्थानाचे उद्घाटक विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आपल्या सर्वांचे नेते, नगर जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. पालकमंत्र्यानंतर आमच्या पक्षाचे पालकत्व आदरणीय नामदार माणिकराव कोकाटे साहेब, त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे नव्याने या ठिकाणी आलेले जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आनंदजी भंडारी साहेब, ऍडिशनल सीओ गुंजाळ साहेब, वारकरी संप्रदायाची महाराष्ट्र राज्यभर ज्यांची प्रेरणा घेऊन आम्ही वारकरी जगत आहोत असे पारनेर तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर नारायण महाराज जाधव, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यभर निळोबारायांच्या गाथा ज्यांनी व्यवस्थित दुरुस्त केला, मराठीत लिखाण केलं आणि राज्याला निळोबाराय खऱ्या अर्थाने सांगितले ते हरिभक्तपरायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ. पालखी सोहळ्याच्या पहिल्या वर्षापासून ज्यांनी अतिशय पोटतिडकीने कीर्तन महाराष्ट्रभर केली असे पंढरपूरचे मोहनानंद महाराज पुरंदवडेकर,
आदरणीय माशेरे महाराज, या तालुक्यातील सर्व पुढारीगण मला माफ करतील वेळेच्या अभावी. मग राहुल पाटील असेल, कोरडे साहेब असतील, विक्रम कळमकर असेल, सगळेच जण तालुक्यातले सर्व पदाधिकारी वारकऱ्यांच्या वरती प्रेम करणारे तुम्ही आणि आदरणीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आणि अजून अनेक दिंड्या सहभागी होण्यासाठी येत आहेत ते सारे माझे वारकरी बांधव, माझ्या आया बहिणींनो, संत निळोबारायांचा 250 वर्षाची परंपरा आहे ही दिंडी सोहळ्याची. गेल्या 9 वर्षापूर्वी एका दिंडीतून अनेक तालुक्यातल्या दिंड्यांना एकत्र करून पालखी सोहळ्यामध्ये रूपांतर केलं. आज जवळजवळ आदरणीय राम शिंदे साहेबांना मला सांगायचं आहे की कर्जत तालुक्यापर्यंत अखंड नगर जिल्ह्यातल्या 67 दिंड्या या सोहळ्यामध्ये चालत आहेत. माझ्या मायबाप सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने दूरदृष्टी या वारकऱ्यांच्या वरती आणि पालखी सोहळ्यावरती ठेवली आणि माझ्या प्रत्येक दिंडीला आज इथून प्रस्थान करायच्या अगोदर 20,000 रुपये आपल्या अकाउंटवरती पाठवले. आज पावसाळा आहे, आज निळोबारायांची कृपा झाली. आजच्या दिवस पाऊस नाही साहेब, कंटिन्यू 8 दिवस पाऊस पडतोय. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या वारकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी रेनकोटची एक ट्रक माल इथं पाठवलाय. त्यांचं मनापासून आभारी आहे. आदरणीय जिल्हाधिकारी नव्याने हजर झाले. भंडारी साहेब पहिली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची मीटिंग चालू असताना त्याच दिवशी हजर झाले. त्या दिवशी वारीची बैठक नगरला चालू होती, परंतु एसपी साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, सीओ साहेब असतील, या जिल्ह्यामध्ये नव्याने आले तरी अनेक मिटिंगा घेऊन वारकऱ्यांच्यासाठी मग पिण्याच्या पाण्याचे टँकर, रस्त्याने फिरते शौचालय, आपल्याला सोडण्यासाठी खाली थोडा वेळ शांत मध्ये बोलू नका, त्याबरोबर शौचालयाच्या अनेक 4 गाड्या आपल्या बरोबर कलेक्टर साहेबांनी दिल्या. पाण्याचे टँकर माझ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आंघोळ करण्यासाठी, रस्त्याने वारकऱ्यांच्या सेवेसाठी कलेक्टर साहेबांनी सरकारच्या आदेशाने 5 ते 7 टँकर उपलब्ध करून दिले. अशा अनेक सुविधा माझा वारकरी संप्रदायातले माझे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी माझ्या वारकऱ्याला ऊन वाऱ्यापासून वाचण्यासाठी, पावसापासून वाचण्यासाठी या ठिकाणी जसा वॉटरप्रूफ मंडप आहे, स्वतः शिवसाहेबांनी माझ्या बरोबर पूर्ण पालखी मार्गाचा दौरा केला आणि वारकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ मंडप दिले. सारे शासनाने गावात, प्रत्येक गावात स्वच्छतेसाठी 9 लाख रुपये वारी ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गाची स्वच्छता करण्यासाठी, त्या मार्गाचे रस्ते नीट दुरुस्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करून गुंजाळ साहेबांनी सगळ्या टीमनी मनापासून काम केले. असं सरकार इथून मागे वारकरी संप्रदायाची परंपरा चालू झाल्यापासून वारकऱ्यांकडे लक्ष देण्याचं सरकार कधी आलं नव्हतं, पण यावेळेस आगळं वेगळं काम सरकारने उभं केलंय. त्यामुळं मी सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं, निळोबाराय देवस्थानच्या वतीनं मनापासून मंत्री महोदय तुमचं आणि सर्वांचं मनापासून आभार मारण. अरे पांडुरंगाची कृपा जो माझ्या वारकऱ्यांना काटा टोचणार नाही त्याची दखल घेतोय, तर वारकऱ्यांनी सुद्धा माझ्या या आशा मंत्री महोदयांना आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे. एवढंच नाही तर या सोहळ्यात 11 लाख रुपयाचे औषध माझ्या वारकऱ्यांना कुठे कमी पडले तर इंजेक्शन,
औषधं खोलून दे या निळोबाराय सोहळ्यांबरोबर दिल्या. अशा महाराष्ट्र राज्यात 10 मानाच्या पालख्या आहेत. त्याच्यात 9व्या नंबरची अहमदनगर जिल्ह्यातली एकमेव मानाची पालखी निळोबारायांची आहे. आणि कोकाटे साहेबांच्या तिकून निवृत्ती महाराजांची पालखी निघालेली आहे. रात्री ती नगरला पोहोचली आहे. आज आम्ही नगरकरांनी मनापासून माझ्या कलेक्टर साहेबांनी, माझ्या सीओ साहेबांनी, नगरपालिकेच्या सीओ साहेबांनी जोरदार त्यांचं पण नगरला स्वागत केलंय. त्यांच्यासाठी सुद्धा वॉटरप्रूफ मंडप वाटेल त्या सुखसुविधा देण्याचं काम माझ्या शासनाने आणि सरकारी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दिलंय. मैकानी जास्त तुम्हाला माहिती देता देता मी रस्त्याने तर देतच राहणार, कारण 22 दिवस तुमच्या बरोबर पायी चालणार आहे. म्हणून तुम्हाला काटा मोडणार नाही, माझ्या वारकऱ्यांना काही त्रास होणार नाही. माझा निळोबारांचा वारकरी सुखात परत पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन माग परत येईल याची खबरदारी आपण सगळेजण घेऊन त्या दृष्टीनं सरकारने मदत दिली. आदरणीय राम शिंदे साहेबांना माझी विनंती की साहेब, कोकाटे साहेबांना माझी विनंती की माझा पारनेर तालुका दुष्काळी तालुका आहे. साहेब, तुम्ही कृषी मंत्री आहात. कुकडी कॅनलचं पाणी या कोपऱ्यातून गेले, 14 गावांना पाणी मिळतंय, पण पठार भागाला पाणी नाही. माझ्या आमदारांनी पारनेर तालुक्याच्या 4 लिफ्ट इरिगेशनचे प्रस्ताव दाखल केले, परंतु त्याला जर मंजुरी मिळली तर या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये ते पाणी जाईल, शेतकऱ्यांची शेती फुलेल. हा माझा फाटका तालुका आहे, माझा गोरगरीब वारकरी आहे. याच्या दृष्टीने विचार झाला, शेतकऱ्यांचा विचार झाला तर खूप बरं होईल. कारण कृषी मंत्री आज आपल्या समोर आले. काय मागावं कृषी मंत्र्याला? माझ्या शेतकऱ्याला जे जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करावा अशी मी कृषी मंत्र्याला विनंती करेन. अनेक आंदोलन, अनेक चर्चा होत आहेत, परंतु परवा दिवशी अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की योग्य वेळेस ते करणार आहे. ते त्यांच्या भाषणातून कोकाटे साहेब, राम शिंदे साहेब तर बोलतीलच, परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांचा मी विशेष आभार मानेन की आतापर्यंत 7 वेळा या देवस्थानला त्यांनी भेट दिली आणि राम शिंदे साहेबांनी 3 वेळा भेट दिली. आज 3री वेळ आहे. पहिला आदरणीय अण्णा इकडे येणार होते, सगळेजण अण्णांकडे गेले होते. अण्णांची तब्येत बरोबर नाही, जास्त वेळ बसता येणार नाही, म्हणून राम शिंदे साहेबांना आणि यांना सांगितलं अण्णांनी की मला येता येणार नाही, परंतु मी राळेगणला आल्यानंतर पालखीचं दर्शन घेऊन पंढरपूरकडे पालखीचं प्रस्थान करेन, हरकत नाही. ते अण्णांचे सुद्धा आपल्या पाठीशी कायमचेच आशीर्वाद आहेत. म्हणून अण्णा आपल्यात नाहीत आज आलेले याची खंत कोणी मनाला वाटून घेऊ नका. पत्रकारांनी सुद्धा चुकीची दखल. निळोबाराय देवस्थानसाठी आतापर्यंत 14 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यापैकी या वर्षी पर्यटन मधून 3.5 कोटी आणि तीर्थक्षेत्रामधून 3.5 कोटी अजितदादांनी या ठिकाणी 7 कोटी रुपयाचा यावर्षी निधी दिलाय. त्याचं भूमिपूजन हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या कोणशिलेपाशी जाऊन आम्ही सर्वजण करणार आहोत. त्याचं काम प्रगतीपथावर चांगल्या पद्धतीने करणार आणि आम्ही करून घेणार. कारण कामाच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत आम्ही तडजोड करणार नाही. काम चांगल्या पद्धतीने करून या भागाचं नंदनवन करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. माझी जाता जाता एवढीच विनंती आहे की माझ्या सोहळ्याला चांगलं स्वरूप देण्यासाठी माझे कृषी मंत्री असतील, राम शिंदे साहेब असतील, मी विखे पाटलांनाही विनंती केली. मग अशी फोन आला त्यांचा, परदेशात आहेत ते, त्यांना फोन केला, परदेशात आहेत. म्हणले मी संध्याकाळपर्यंत नाही जाऊन मी सुजयला, मी तुम्हाला भेट द्यायला सुजय विखेंना पाठवण. हेही पालकमंत्री बोलले. मी सर्व मंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी आले, तुम्ही पाठीशी आहात. जाणता राजा सरकार हे माझं मायबाप असतं. हे मायबाप सरकार माझ्या वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. ते तुमच्या भेटीसाठी आले, तुमच्या दर्शनासाठी आले. माझ्या वारकऱ्यांची पंढरीची वारी, निळोबारायांची पंढरीची वारी यशस्वी करण्यासाठी ते आले. मनापासून निळोबाराय देवस्थानच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं मी त्यांचं जाहीर आभार मानतो. आणि या ठिकाणी मी दिलेलं प्रस्तावित भाषण थांबवतो. रामकृष्ण हरी. भक्तपरायण डॉक्टर नारायण महाराज
आपण या ठिकाणी मार्गदर्शन करू. उपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरक्षक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि आजच्या ह्या महान उत्सवाची असणारी अधिष्ठात्री संरक्षक संत देवता श्री संत निळोबाराय या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुके अशा अनुग्रहामुळे दयेमुळे श्री संत निळोबारायांच्या कृपाछत्राखाली पांडुरंग रायाच्या दिशेने प्रस्थान करण्यासाठी या ठिकाणी जे बंधू बांधव सर्व अत्यंत उत्साहाने आणि वारकरी संप्रदायाचा सगुण साक्षात्कार पांडुरंगाचा व्हावा यासाठी दीक्षा घेणारे सर्व हे वारकरी बांधव आणि भगिनी मात्र यापेक्षा धर्मदंड हा श्रेष्ठ आहे असे मानणारे आमच्या महाराष्ट्र सरकार या ठिकाणी त्यामध्ये असणारे मंत्री महोदय, आमदार आणि इतर कार्यकर्ते हे सर्वच या ठिकाणी आणि अधिकारी वर्ग उपस्थित आहे आणि या दिंडी सोहळ्याची सेवा करावी अशा प्रकारच्या अंतकरणामध्ये उत्कट अभिलाषा बाळगून ह्या अत्यंत पावन अशा वायुमंडलामध्ये निळोबारायांच्या चरणाजवळ उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी नाम घेता वाटत आली यज्ञ पाऊला पाऊली. आपण हे 22 दिवसाचा अनुष्ठानाचा आरंभ केलेला आहे. यामध्ये आपला एक एक पाऊल म्हणजे ह्या सनातन वैदिक परंपरेने सांगितलेलं जे अदृष्ट निर्माण होतं त्याच्यामध्ये एक एक यज्ञ केल्याचं पुण्य लागणार आहे आणि या पुण्याच्या द्वारा या सर्वच विश्वाचं कल्याण व्हावं. जगामधील एक संपूर्ण विश्वाचा विश्वगुरु होण्याची पात्रता असणारा एकमेव अद्वितीय संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे आणि त्याच्या कृपाछत्राखाली आपण सेवा करीत असताना या ठिकाणी आमचे बंधुवर्य सावंत साहेबांसारखे या ठिकाणी काया वाचा मनाने समर्पित असणारे व्यक्तिमत्व आणि इथं गप्पा गोष्टी करण्यासाठी कालयापन करण्यासाठी हा प्रवास किंवा ही यात्रा नसून ही या ठिकाणी दिंडी आहे. याचा अर्थ विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. या प्रवासामध्ये कीर्तन, प्रवचन, सत्संग, सच्चर्चा आणि भगवंताचं नामस्मरण, संतांचा जय जयकार करीत आपला या ठिकाणी आजचं जे प्रस्थान याचा अर्थ आहे प्रकर्षेण स्थियते अस्मिन आत्मनी. ज्यामुळं आपला पहिला पडलेला पाऊल आणि पांडुरंगासमोर उपस्थित राहीपर्यंत आपल्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्मा हा स्पष्ट रीतीनं अभिव्यक्त होत आहे आणि आपला प्रत्येक पाऊल हा पांडुरंगाचं चिंतन करत आहे. या ठिकाणी आपले पाय पांडुरंगाच्या दिशेने, हात पांडुरंगाच्या पूजेसाठी, डोळे पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी आणि आपलं मन पांडुरंगाचा संकल्प करीत, बुद्धी पांडुरंगाचा निश्चय करीत, आपलं चित्त पांडुरंगाचं चिंतन करीत आणि अहंकार जो आपला आहे हा सर्व अहंकार मी परमात्म्याचा दास आहे अशा प्रकारची दृढ भावना आपल्या अंतकरणात स्थिर करण्यासाठी या ठिकाणी श्री संत निळोबारायांचे आशीर्वाद आपल्या अशीच पाठीस असावे आणि त्या निमित्ताने सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. याचाच अर्थ असा आहे आपण सर्वजण सुखी असावेत, सर्व निरोगी असावेत, सर्वांना चांगल्या गोष्टी ऐकायला पाहायला मिळाव्यात आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न यावे अशा प्रकारची निळोबारायांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी विराम देत आहे. सत्कार संत निळोबाराय सेवा संस्थांचे अध्यक्ष सन्माननीय नामचिंतनामध्ये जावा, इतरत्र कुठल्या गोष्टी अवांतर चर्चा याच्यामध्ये आपण वेळ घालू नये. आणि वारीमध्ये फिरत असताना आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की भोजनाचा प्रसाद घेत असताना अन्नाचा कणही उष्ट जाऊ नये. वारीच्या पूर्ण कालावधीमध्ये याची काळजी आपण घ्यायची. उष्ट टाकायचं नाही. लक्षात घ्या, संसार हा कष्टाचा असतो आणि परमार्थ हा निष्ठेचा असतो. आपण निष्ठावंत वारकरी आहोत आणि अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये या निळोबारायांच्या दिंडीचं आयोजन श्रद्धेय अशोकरावजी करतात. सगळ्या दिंड्यांचे चालक त्यांच्यासोबत आहेत, सगळी मंडळी त्यांच्यासोबत आहेत. त्याबद्दल आणि तुम्हा सर्वांना एकदा साष्टांग दंडवत करून, मिसाळबाबांना दंडवत करून, डॉक्टर महाराजांना दंडवत करून मी शुभेच्छा देण्या इतक्या लायकीचा नाही, पण तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मी एक वारकरी या नात्यानं प्रतिवर्षी
या निळोबरायांच्या दिंडीमध्ये कीर्तन करतोय. मी जिवंत आहे तोपर्यंत ही सेवा करीत राहीन. सर्वांना वंदन करतो. विनंती असेल की आपण मार्गदर्शन करा. आज श्री संत निळोबाराय संस्थान आणि श्री संत निळोबाराय पालखी या सोहळ्याच्या निमित्तानं, प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित, खरं म्हणजे अण्णासाहेबांचं नाव प्रथम आहे. अण्णासाहेब हजारे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही प्रकृतीच्या कारणाने, परंतु त्यांचं नामोल्लेख होणं किती गरजेचं आहे. त्यांनी केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. आणि म्हणून आदरणीय पद्मभूषण अण्णासाहेब हजारे या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असले उपमुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या तालुक्याचे सुपुत्र दादा भाऊजी गुंजाळ साहेब, या तालुक्याच्या सौभाग्यवती गायत्रीताई समदाणे, वारकरी संप्रदायाचे आपले सर्वांचं श्रद्धास्थान, ज्यांचा उल्लेख खऱ्या अर्थानं समाधान महाराज शर्मांनी या ठिकाणी केला की त्यांच्या बोलण्यानंतर बाकीच्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहील, असे आपले सर्वांचे श्रद्धेय आदरणीय डॉक्टर नारायण महाराज जाधव, महाराज शर्मा, आपल्या तालुक्याचं आणि पंचकृषीचं आणि जिल्ह्याचं भूषण आदरणीय डॉक्टर विकासानंदजी मिसाळ महाराज, ज्यांची कीर्तनरूपी आज सेवा या ठिकाणी झाली, ते आदरणीय हरिभक्तपरायण मोहनानंद महाराज पुरंदरेकर, निळोबारायांचे वंशज असलेले आमचे गोपाळ काका, या साठी आवर्जून उपस्थित असल्या या देवस्थानचे विश्वस्त, त्यांच्या खऱ्या अर्थानं या नियोजनातून, आयोजनातून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. त्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी सावंत असतील, या गावचे सरपंच आणि त्यांचे सगळे पदाधिकारी असतील, सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले. मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल. अशोकरावांची धडपड सातत्यानं असते आणि या देवस्थानच्या विकासामध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं, त्यांचं असतील कैलासवासी ज्ञानदेवमाऊली पठारे असतील, या सगळ्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप मोठं योगदान हा परिसर विकासाच्या दृष्टीनं राहिलेलं आहे. आणि या क्षेत्रातून ही निघणारी दिंडी सुरुवातीला छोटी होती, परंतु आज तिचं महत्व एवढं वाढलं की त्यांनी सांगितलं या ठिकाणी त्या दिंडीमध्ये इथपासून तर कर्जत तालुक्यापर्यंत जवळपास 67 दिंड्या त्या ठिकाणी आज ह्या निळोबरायांच्या पालखी सोहळ्याच्या सोबत जात आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं हा अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट खऱ्या अर्थानं आहे. ज्या तीर्थक्षेत्रामध्ये संत निळोबरायांनी त्यांची तपश्चर्या केली, या ठिकाणी ते समाधिस्थ झाले, त्या तीर्थक्षेत्राचं महत्व हे खऱ्या अर्थानं जगभर आज गेलेलं आहे. संत तुकोबारायांच्या मालिकेतले शेवटचे संत म्हणून आपण निळोबरायांच्याकडे पाहतो. आणि म्हणून ह्या पवित्र भूमीचा विकास करण्यासाठी तुमच्या आमच्या सगळे खऱ्या अर्थानं जे प्रयत्न झालेत, तिथं मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. अशोकराव सावंत आणि आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे संबंध आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे. निश्चितपणे त्यांच्या संबंधाचा फायदा घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि व्यासपीठावर बसलेले आमचे सगळे राम शिंदे साहेब असतील, कोकाटे साहेब असतील, या सगळ्यांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने या देवस्थानासाठी कोट्यवधीचा निधी आजपर्यंत तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून असेल, पर्यटनाच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी उपलब्ध झालाय. याही आर्थिक वर्षामध्ये 7 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी मंजूर केलाय. आणि कोकाटे साहेबांनी आम्ही येताना गाडीत पाहिलं, शेजारून अतिशय मंजूळ, अगदी स्वच्छ पाणी त्या ठिकाणी वाहतंय. कोकाटे साहेब म्हणजे पाणी कसलं वाहत, म्हणजे हे नदीला डायव्हर्शन दिले, एका बाजूने पाणी काढून दिले
आणि त्याच्या खाली संपूर्ण कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. त्या कॉन्क्रिटीकरणावरून ते पाणी वाहते. त्याच्यामुळे अतिशय सुंदर असं खळखळणारं पाणी त्या ठिकाणी वाहतंय. आणि हा परिसर खऱ्या अर्थानं सुशोभित करण्यासाठी इथलं सगळं विश्वस्त मंडळ असेल, सगळे ग्रामस्थ असेल, मी त्यांना मनापासून धन्यवाद दिला. अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे मतभेद न ठेवता या देवस्थानच्या विकासासाठी सगळे एकजुटीनं काम करतात. त्याबद्दल त्यांना खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो. आज वेळ फार झाला आहे. कोकाटे साहेबांना देखील पुढचा त्यांचा प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे मी फार वेळ घेत नाही. परंतु शिंदे साहेबांनी, कोकाटे साहेब आणि सर्व हरिभक्त परायण मंडळी असतील, सर्व महाराज मंडळी असतील, मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून या पवित्र भूमीमध्ये आपल्या मनापासून या ठिकाणी घर म्हणजे स्वागत करतो. आपल्या येण्यानं या सोहळ्याचं एक अतिशय वेगळा दिमागदार स्वरूप खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण वेळ काढत अशोकरावांच्या आणि सगळ्या विश्वस्त मंडळाच्या विनंतीला मान दिला. आज खरं म्हणजे सुदैवाने या ठिकाणी आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब देखील निमंत्रित होते, परंतु ते थोडेसे भारताच्या बाहेर काही कामानिमित्त गेलेले असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. ते असते तर अजूनही त्यांचं देखील आपल्याला या देवस्थानासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य झालेलं आहे. म्हणून त्यांच्याही कामातून आपल्याला खऱ्या अर्थानं उतराई होता आला असतं, पण ते आज नाही येत. नंतर निश्चितपणे त्या दिंडीला ते भेट देणार आहे. या दिंडीबरोबर मागच्या वेळेस मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब त्या ठिकाणी पायी चाललेले आहे. अजितदादा देखील त्या ठिकाणी थोडेफार या दिंडीबरोबर चाललेले आहेत. मला वाटतं आपण दोघांनी आज प्रस्थान केले, तसं मध्यंतरी कुठेतरी एका ठिकाणी आपण देखील जर त्या पायी दिंडी सोहळ्यात सामील झालात तर आम्हाला निश्चितपणे आता सगळ्या वारकऱ्यांना एक मन भरून आनंद त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आपण याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि या आमच्या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी कलेक्टर साहेबांसुद्धा नव्याने ते उपस्थित हजर झालेले आहेत. आमचे आनंद भंडारी साहेब ते देखील नव्याने या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि पहिल्यांदाच आल्याबरोबर त्यांना खऱ्या अर्थानं त्या दिंड्यांच्या संदर्भातलं जे नियोजन करायचं त्याचं पहिली मिटिंग त्यांची त्या ठिकाणी झाली. आणि अतिशय सुंदर नियोजन सन्माननीय कलेक्टर साहेब असतील, शिवसाहेब असतील, त्या सगळ्या सहकार्यांनी या कामामध्ये केलेलं आहे. म्हणून त्यांचं देखील मी या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व वारकऱ्यांना या पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय. कणा म्हटला जातो आणि हा कणा ताट ठेवायचं काम हे शासन करीत असतं. आणि शासनाचे कृषी मंत्री आज आपल्या मिळवऱ्यांच्या दरबारामध्ये आलेले आहेत. सन्माननीय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. तुळोबाराय महाराज यांच्या पालखी प्रस्थानाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या समारंभाचे अध्यक्ष आपल्या पारनेर विभागाचे लोकप्रिय आमदार, माजी विधानसभेतील सहकारी सन्माननीय काशीनाथ दाते सर, माझे जुने मित्र आणि विधान परिषदेचे सभापती सन्माननीय नामदार राम शिंदे साहेब, या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले आणि दाते सरांना मी मनापासून धन्यवाद देईन की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या दिंडीमध्ये प्रस्थानासाठी येण्याचा योग या ठिकाणी प्राप्त करून दिला. आणि आपल्या सर्वांचं दर्शन या निमित्तानं या ठिकाणी माझं घडलेलं आहे. त्यामुळे त्या दोघांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन. अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये आपण या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान करीत आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा वारकरी संप्रदाय अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरकडे कुठल्याही प्रकारची मनामध्ये आशा आणि अपेक्षा न ठेवता दरवर्षी आपला पताका खांद्यावर घेऊन कूच करतो.
ही आपल्या दृष्टीनं खूप अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे. दरवर्षी काही ना काही वेळा या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी होता यावं यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील होतो. यावर्षी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत आपल्याला दिली आहे. राज्य सरकारने त्यांचं काम केलेलं आहे आणि आमचा वारकरी संप्रदायातला कुठलाही माणूस, कुठलीही महिला, कुणीतरी मदत करावी, काहीतरी मदत होईल आणि म्हणून मग माझी पंढरीची वारी यशस्वी होईल असा विचार कधीही करत नाही. एकदा खांद्यावर पताका घेतली आणि पंढरपूरच्या दिशेने निघाला की जेवण, खावण, झोप, रात्र या सगळ्या गोष्टीची कधीही तो माणूस फिकर करत नाही, विचार करत नाही आणि त्याची दिंडी कधी या ठिकाणी खाली जात नाही. जीवाच्या आकांताने या ठिकाणी पंढरपूरच्या दर्शनाला लोक जातात. लाखो लोक, लाखो वारकरी जातात. कळसाचं दर्शन घेऊन परत येतात आणि जीवनामध्ये कृतकृत्य होतात. अनेक वेळा काही खाजगी बैठकीमध्ये बसत असताना मला अनेक वेळा लोक विचारतात, या पंढरपूरच्या वारीमध्ये एवढी लोक जातात, यांना नक्की काय मिळतं? कशा करता ही लोक जातात? कोणत्या गावातला वारकरी हा खूप मोठा श्रीमंत झालेला बघायला मिळतो? कोणत्या वारकरी संप्रदायाच्या माणसांना जीवनामध्ये खूप संपत्ती या ठिकाणी प्राप्त होते? तर त्याचं उत्तर मी त्याला त्याच्याच शब्दामध्ये देतो की कितीही संपत्ती प्राप्त झाली, कितीही माणूस मोठा झाला, शेवटी त्याच्या जीवनामध्ये सर्वार्थामध्ये काही शिल्लक राहत नाही. त्याला शेवटी पांडुरंगाच्याच पाया पडायला यावं लागतं आणि तिथं मिळणारं जे समाधान आहे ते जीवनामध्ये सर्वोच्च आहे. सत्ता, संपत्ती, पैसा या गोष्टीला जीवनामध्ये काही संबंध आहे, काही व्हॅल्यू नाही, याला कोणी विचारत नाही. कारण अनेक पैशावाले लोक एअर कंडिशन गाड्यांमधनं मारुती विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदायाच्या बरोबर चालत असतात, भेटत असतात. आमच्या राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री, आमच्यासारखी माणसं जी पदाने जरी मोठी असली तरी वारकरी संप्रदायामध्ये चालत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचे भान या ठिकाणी राहत नाही. आम्ही कुठल्या पदावर आहोत, आम्ही कोणामध्ये आहोत, सामान्य व्यक्तीसारखं, सामान्य माणसासारखं आम्ही या ठिकाणी जातो आणि जे जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं ते खूप आणि खूप प्रचंड मोठं आहे. त्याची किंमत करता येत नाही. कितीही माणूस मोठा झाला त्याची किंमत होऊ शकत नाही. आणि यामुळे आपण नेहमी कार्यक्रमाच्या सुरुवातीला किंवा शेवटी ज्ञानेश्वराचा पसायदान म्हणतो. ज्ञानेश्वराच्या पसायदानमध्ये सगळ्यात शेवटी काय म्हटलंय? शेवटच्या ओळीमध्ये, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. शेवटी फक्त एकच म्हणतात की येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव श्रीमंत झाला, असं कधी म्हटलंय का? नाही. तर येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला म्हणजे सुख हे जीवनातलं सर्वोच्च आहे. जीवनामध्ये कितीही माणूस मोठा झाला तर त्याच्या जीवनामध्ये सुख नसेल, समाधान नसेल तर तो आयुष्य जगण्याचं त्याला समाधान मिळत नाही. आणि म्हणून आयुष्य जगण्याची एक कला विठोबा रायाने आपल्याला शिकवली आहे आणि त्यातूनच कोणाच्याही मदतीशिवाय लाखो लोक या ठिकाणी चालत असतात. मी कधी विचार करतो, हे लोक जेवतात कुठं, राहतात कुठं, झोपतात कुठं, कसले मंडपन, कसली काय सुविधा, कुठेही झोपतात, कुठे राहतात, काहीही होत नाही. पाऊस आला तरी काही होत नाही. आमच्या वारकरी संप्रदायाचं रक्षण हा शेवटी पंढरपूरचा विठोबाच करतो. त्यामुळे अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, पण पंढरपूरच्या विठोबावर जे प्रेम आहे ते प्रेम दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत चाललंय. लाखोच्या लोकांनी, संख्येने लोक या ठिकाणी पंढरपूरकडे आकर्षित होतात. आणि माझं सुद्धा हेच आहे की गरीबाचा देव, सामान्यातला देव आणि समाधानासाठी या ठिकाणी जीवनामध्ये समाधान प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणारा समाज हा खऱ्या अर्थानं गावगाड्यामध्ये या ठिकाणी बसलेला आहे. तो आमचा शेतकरी वर्ग आहे, तो आमचा शेतमजूर वर्ग आहे, तो सामान्य माणूस आहे.
कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी फक्त पंढरीच्या विठोबाचं दर्शन, पंढरीच्या विठोबाचं नामस्मरण या ठिकाणी करत असतो आणि तेच करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रस्थान आपलं या ठिकाणी सर्वांचं होणार आहे. मला खात्री आणि विश्वास आहे आपण अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये आपण जाणार आहात. कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही, कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आपल्यावरती येणार नाही, कारण आपलं रक्षण प्रत्यक्ष पंढरपूरचे विठोबाराय करणार आहेत. त्यामुळे आपल्याला फार चिंता करण्याची गरज नाही. सरकार तर कृत्रिमरित्या आपल्या बरोबर आहेतच, पण नैसर्गिकरित्या पंढरपूरचे विठोबा आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आपण चिंता करू नये. या वारीमध्ये जात असताना अत्यंत निस्वार्थपणे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी कला आपल्याला शिकवली आहे ती कला आपण कायम ठेवावी. चांगली स्वच्छता राखावी. स्वच्छ मन या ठिकाणी घेऊन आपण या ठिकाणी परमेश्वराजवळ जावं आणि जगासाठी या ठिकाणी सुख मागावं, एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. आमचे मित्र अशोकराव सावंत दादांचे लाडके कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांना काही कमी नाही. ते 7 कोटी नुसतं म्हणतात, त्यांनी किती कोटी मागितले तरी मिळतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी अतिशय मोकळेपणाने या पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा देण्याचं मान्य केलेलं आहे. परंतु आपल्या सर्वांच्यावर जो पंढरपूरचा विठोबा बसलेला आहे तो आपला खरा तारणहार आहे आणि तो तारणहार आपल्याबरोबर असताना आपल्याला कसलीच कमतरता पडणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. मी आपल्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. शुभेच्छा देण्यावर मी मोठा नाही, पण या वारकरी परिवारामध्ये माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना या ठिकाणी येता येईल. मी 5 आणि 6 2 दिवस पंढरपूरला या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांच्या स्वागताला या ठिकाणी थांबणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री येतील, पूजा करून जातील, पण मी मात्र 2 दिवस त्या ठिकाणी राहणार आहे. राज्याचा कृषी मंत्री म्हणून किंवा आपल्या सर्वांचा जवळचा कृषी मित्र म्हणून माझी उपस्थिती त्या ठिकाणी 2 दिवस मी त्या ठिकाणी देणार आहे. जमलं तर मध्ये कुठे मला भेट देता आली तर तोही प्रयत्न मी या ठिकाणी निश्चितपणे करेन. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी मला येण्याचा योग आदरणीय दाते सरांनी आणि अशोकराव सावंतांनी जो आणून दिलाय त्याबद्दल पुन्हा एकदा दोघांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या पटांगणामध्ये अतिशय नयनरम्य अशा पटांगणामध्ये आज जे पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होणार आहे त्या पालखीच्या प्रस्थानामध्ये हे वातावरण पाहिल्यानंतर कोणालाही भारावून टाकेल असं वातावरण या भागामध्ये आपण निर्माण केलेलं आहे, संस्थांनी निर्माण केलंय. त्या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पार पडलं. आपल्या सर्वांचं भूषण जे प्राध्यापक होते आता हेडमास्तर झाले विधान परिषदेचे, असं आपल्या सर्वांच्या अंतःकरणात आढळ स्थान असलेले आपल्या राज्याच्या विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी शिंदे साहेब यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी पिंपळनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा या प्रस्थान कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले वारकरी भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव, त्याचबरोबर विकासानंद मिसाळ महाराज ज्यांचं आपण अतिशय चांगलं असं कीर्तन ऐकलं असे हरिभक्तपरायण मोहनानंद महाराज पुरंदवडेकर, त्याचबरोबर समाधान महाराज शर्मा या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब, पुण्याच्या आणि वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला तरी पुढाऱ्यांचं भाषण अगोदर ठेवून महाराजांचं भाषण शेवटी ठेवायला पाहिजे होतं, यासाठी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. उशिरा भाषणाला उभा राहिल्यामुळे अण्णासाहेब हजारे यांनी या पालखी सोहळ्याला सुरुवात केली. आम्ही देखील त्यांचा आशीर्वाद घेऊन आता रळेगण सिद्धीमधून आलो आहोत.
मी देखील, मंत्री महोदय देखील, आमदार देखील आलो आहोत. अशोक सावंत साहेबांनी सांगितलं की मी आज या ठिकाणी तिसऱ्यांदा येतो आहे, परंतु मी पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेचं चित्र आणि आजचं चित्र मोठा फरक आहे. आणि खरं तर या निळवराई संस्थेच्या पालखी सोहळ्याचं दिवसेंदिवस महत्व हे वाढत असताना दिसतंय. निरंतर आणि सातत्याने खऱ्या अर्थानं पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जात असलेला हा वारकऱ्यांचा समुदाय खऱ्या अर्थाने संस्कार आणि संस्कृती आपल्या राज्याची आणि देशाची ओळख आहे. आणि हाच सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ अनुभव तुम्हा आम्हाला येत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या परिस्थितीमध्ये जे काही परिणाम आणि बदल पाहायला आपल्याला मिळत आहेत आणि संपूर्ण राज्यात आणि देशात ज्या काही घडामोडी घडत असताना देखील या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, हरिभक्तपरायण महाराजांच्या माध्यमातून जे काय आता वातावरणीय बदल झालेले आहेत आणि म्हणून हा निळवराईचा ओढा आपल्याला वाहताना याकडे दिसतोय. आणि हे पुण्य करण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर तो वारकरी संप्रदाय करतोय. आणि म्हणून एप्रिल महिन्यात, मे मध्ये पाऊस पडला, नाहीतर आपल्या दिंडी सोहळ्याच्या प्रस्तावाला पाऊस असतो का? असतो का? असे असतो का? नाही. आपण दिंडीला मागतो टँकर, काम नाही, जनावराला चारा नाही, पाण्याचं कसं होईल, हे सगळं पुण्य गेल्या अनेक वर्षानुवर्ष, हजारो वर्षाची परंपरा ही वारकरी संप्रदायांनी, संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय, पंढरीचा पांडुरंग, खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सारखे सर्व वारकरी या पंढरीच्या पांडुरंगाकडे आषाढी आणि कार्तिकीला जातात, मनोभावे दर्शन घेतात, श्रद्धा ठेवतात, निष्ठा ठेवतात. आणि म्हणून कोकाटे साहेबांनी सांगितलं की या वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांना नेमकं पंढरीला जाऊन काय मिळतं, हाच खऱ्या अर्थानं सुख आणि समाधानाचा सोहळा मिळतो, जे श्रीमंताला पैशातून मिळत नाही. श्रीमंत किती झाला तरी तो शेवटी पैसा पैसा करूनच जातो, परंतु वारकऱ्याच्या मनात संत आणि समाधान हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपली वर्षानुवर्षाची परंपरा ही विठ्ठलाच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आषाढीला आणि कार्तिकीला आतुर झालेली असते. आणि म्हणून निळवराईचं हे देवस्थान, हे तीर्थस्थळ, हा पर्यटन स्थळ खऱ्या अर्थाने विकसित होत असताना राज्याच्या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला सुख सुविधा उपलब्ध करून देणं ही राज्य सरकारचं कर्तव्यच आहे. ते गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहून कुठलीही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही आणि ह्या गैरसोय होणार नाही याची देखील सरकार काळजी घेत आहे. आणि म्हणून आता जशोकरांनी सांगितल्यापेक्षा तुमच्या दिंडीच्या नावावरती निधी प्राप्त झाला, रेनकोट आले, त्यामुळं खऱ्या अर्थानं सरकारच्या डोक्यावरचं वजन कमी करण्यासाठी तुमची प्रार्थना आहे. पाऊस अजून 2 महिने जर उशिरा आला असता तर किती हजार कोटी द्यावं लागले असते सरकारला, द्यावं लागले असते की. पण पुण्य तुम्ही करताय, मग पुण्य करणाऱ्याच्या पाठीशी जर सरकार उभा राहणार नाही तर मग कोणाच्या पाठीशी उभा राहणार. त्यामुळं हा वातावरणीय बदल घडून अख्ख्या उन्हाळ्यात पाऊस पडण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही ज्यावेळेस आत येत होतो त्यावेळेस एखाद्याला, मला देखील भासलं की कोणत्या केवळांचं पाणी चाललंय, एवढं स्वच्छ आणि निर्मळ पाणी वाहत असताना दिसतं हे ओढ्याचं पाणी आहे. आणि आज जून महिन्यात आपल्याकडे तर 7 जूनला पाऊस येतो म्हणतात, पण कधी मला वाटत नाही कधी पाऊस येतो 7 जून. यावर्षी कधी मान्सून आला, कधी केरळपाशी आला का गोव्यापाशी आला, अजिबात वाट बघितली नाही लोकांनी. त्यामुळे हे सर्व वारकरी संप्रदायाचं महत्व आहे. वारकरी संप्रदायाचा त्याग, निष्ठा आणि श्रद्धा याला आलेलं हे खऱ्या अर्थाने फळ आहे. आणि म्हणून मी देखील या दिंडी सोहळ्याच्या पहिल्या प्रस्थानाला देखील पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो. आज देखील अशोक सावंत आणि त्यांच्या सर्व टीमने मला पुन्हा एकदा या कार्यक्रमाला प्रस्थानासाठी उपस्थित ठेवलं. आपल्या सर्वांशी अतिशय चांगल्या पद्धतीने संवाद साधता आला. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने ही दिंडी सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाणार आहे.
कर्जत पर्यंत 67 दिंड्या आपल्यामध्ये सहभागी होत आहेत. दाते सरांनी प्रस्ताव ठेवलेला आहे. मी अजूनपर्यंत दिंडीमध्ये काही चाललेलो नाही. दिंडीमध्ये जाऊन दर्शन घेतलं, विठोबाराचं दर्शन घेतलं, पण आपण सांगता म्हणून पहिल्या वर्षी पहिल्यांदा मी निळोबाराच्या दिंडीमध्ये चालणार आहे. 1 दिवस पूर्ण दिवस चालणार आहे. शेवटी हे सगळ्यांनी काम करायचंय आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्या या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही दोघं चालणार सांगू ना. त्यांनी दिलेला प्रस्ताव मी स्वीकारलाय आणि त्या प्रस्तावाच्या नुसार मी आपल्यामध्ये चालण्यासाठी येणार आहे. दाते सर देखील येणार आहे. शर्मा महाराजांनी सांगितलं त्यामुळं आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने काही सूचना देखील त्यांनी केल्या. माझं बारकाईने लक्ष होतं. अन्न हे सर्वश्रेष्ठ परमब्रह्म आहे, कुणीही वाया घालू नये आणि त्यामुळे अन्न आणि शिस्त आपली अतिशय चांगल्या पद्धतीने असावी. मला वाटतं जिल्हाधिकारी आणि शिवसाहेब इथं दोघेही आहेत. आपल्या जिल्ह्याची ही प्रतिष्ठित दिंडी आहे. याचं शेवटपर्यंत कुठलीही अडचण येणार नाही यासाठी आम्ही स्टँडर्ड प्रशासनाला सूचना देतो. त्यांनी सगळी कारवाई केलेलीच आहे. पण आपल्याला पंढरपूर पर्यंत आपल्या जिल्ह्यातल्या दिंडी सोहळ्याचं संरक्षण, रक्षण आणि त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी करण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि शिवण्णा या निमित्ताने सांगू इच्छितो. कारण पालकमंत्री आपल्या बाहेर असल्यामुळं जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे ती जबाबदारी आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये सांगत असताना माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील नियोजनाच्या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून सर्व पालख्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन देखील केलंय. त्यांच्या व्यवस्था देखील उभा केलेल्या आहेत आणि म्हणून हा सोहळा आज इथून प्रस्थान होत असताना आपले ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे देखील आपल्या राळेगण सिद्धीमध्ये आपल्यासाठी स्वागतासाठी उत्सुक आहेत. आपल्यामध्ये ते रात्री येणार आहेत. उद्या प्रस्थानाच्या कार्यक्रमात देखील ते सहभागी असणार आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य आपल्या या दिंडीला नेहमी करता आहे. अण्णासाहेबांच्या नावाने प्रचलित असलेली दिंडी आणि निळोबारायांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही दिंडी पंढरीच्या पांडुरंगापर्यंत जाते आहे आणि म्हणून तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे की या दिंडी सोहळ्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं. अशोकराव, तुम्ही आणि तुमच्या टीमच्या पाठीशी संपूर्ण शासन आणि प्रशासन आता व्यासपीठावर आहे. त्यामुळे कसलीही काळजी करू नका आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला उपस्थित ठेवलं आणि या प्रस्थान कार्यक्रमामध्ये सहभागी केलं त्याबद्दल आपल्या सर्व ट्रस्ट आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी 22 दिवस आपण या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं आम्ही देखील तुमच्यामध्ये 1 दिवस सहभागी होणार आहोत. कारण जास्त दिवस जर झालं तर मग तिकडे जसं सांगितलं सूत्रसंचालकांनी की हेडमास्टरच जर अधिवेशन चालवायला जर नसला तर अधिवेशनाची अडचण होऊ नये आणि म्हणून आम्ही देखील तुमच्यामध्ये सहभागी होणार आहोत. या निमित्तानं मी पुन्हा एकदा प्रस्थानासाठी आपणा सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. रामकृष्ण हरी. कोकाटे साहेब, सर्वांचं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी एका वाक्यात आभार मानेन. मला सर्वांना जाणीव करून द्यायचे वारकऱ्यांना की वारीमध्ये मी जरी एका पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी वारीमधील वारकरी संप्रदायात कधीच राजकारण करत नाही. त्यामुळे प्रस्थानासाठी सुद्धा वारीच्या सर्व पक्षीय पुढाऱ्यांना मी निमंत्रण दिले होते. सर्वांना पत्रिकेवर नाव टाकलं होतं. ज्यांचे आशीर्वाद मिळले त्यांना बरोबर घेऊन, तुमचे आशीर्वाद बरोबर घेऊन, जे आले नाही त्यांचे आशीर्वाद बरोबर घेऊन पंढरीच्या वाटेने आता आम्ही प्रस्थान करणार आहोत. म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेने आता आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय कोकाटे साहेब, राम शिंदे साहेब, कलेक्टर साहेब या ठिकाणी रेनकोट देत आहे. सगळ्या वारकऱ्यांना 25,000 रेनकोट इथं आलेले आहेत. काळजी करू नका.